विद्यार्थी मित्रांनो, फ्रेंड्स, आपल्याला आज कॅन, कुड, बी एबल टू आणि बी अनेबल टू या मॉडेल ऑक्झिलरीचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे। हे मॉडेल ऑक्झिलरी वापर करत असताना आपण पहिल्या स्वरूपात काय केलं होतं, तर पहिल्या आपल्या व्हिडिओला आपण मॉडेल ऑक्झिलरी पाहिलं। मॉडेल एक 2 मिनिटांमध्ये जरासं त्या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन करतो। मॉडेल ऑक्झिलरी आणि हेल्पिंग वर्ब। मॉडेल ऑक्झिलरी हे त्या ठिकाणी हेल्पिंग वर्बचे त्या ठिकाणी 2 प्रकार, प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडेल ऑक्झिलरी। या मॉडेल ऑक्झिलरीमध्ये त्या ठिकाणी डिफेक्टिव्ह मॉडेल ऑक्झिलरी आणि अदर मॉडेल्स, तर एकूण आपण 13 प्रकारचे मॉडेल ऑक्झिलरी पाहतो। या मॉडेल ऑक्झिलरी पाहत असताना त्या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरीचं एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप असलेलं आपल्याला दिसून येतं, कारण आपण जे हेल्पिंग वर्ब आहेत, प्रायमरी हेल्पिंग वर्ब टू बीचे असतील, टू डूचे असतील, टू हॅवचे असतील, फक्त त्यांना एक प्रकारचा मिनिंग आहे, अर्थ आहे। इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहेत, वाज म्हणजे होता, वेर म्हणजे होते, याच्या पलीकडे त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर यांना एक प्रकारचं हेल्पिंग सहाय्य करणारे मुख्य क्रियापदाला सहाय्य करणारे क्रियापद म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं। पण मॉडेल ऑक्झिलरीचं त्या प्रकारचं नाहीये। तर मॉडेल ऑक्झिलरीचं त्या ठिकाणी प्रकार काय आहे, तर मॉडेल ऑक्झिलरी हे स्वतंत्र कधी येत नसतात, हे मुख्य क्रियापदासोबत येतात। आणि मुख्य क्रियापदासोबत म्हणजे सर्वात महत्वाचा उपयोग मॉडेल ऑक्झिलरीचा म्हणजे हे वाक्यामधला अर्थ बदलण्यासाठी हे मॉडेल ऑक्झिलरी वापरले जातात। कारण एखादा उदाहरण त्या ठिकाणी आय ईट अ मँगो, मी आंबा खातो, मी आंबा खातो, आणि आय कॅन ईट अ मँगो, मी आंबा खाऊ शकतो। म्हणजे माझ्याकडे त्या ठिकाणी बऱ्याच जणांच्या वेळेस त्या ठिकाणी कोणाला हे जमत नाही, कोणाला ते जमत नाही, ते करत नाही। आता एखाद्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा डान्स करता येत असेल तर त्याला गाणं म्हणता येणार नाही, म्हणता येत नसेल, मग त्याच्याकडे ती डान्स करण्याची ॲबिलिटी आहे, पण त्या ठिकाणी त्याला गाणं म्हणण्याची त्याच्याकडे ॲबिलिटी नाहीये। म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ बदलण्यासाठी ह्या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर केला जातो। आता त्याच्यातल्या आपल्याला प्रामुख्यानं कॅन, कुड याचा त्या ठिकाणी वापर आपल्याला करायचा। कशा पद्धतीने आपण कॅन आणि कुड याचा वापर करतो, कॅन, कुड, आणि त्याच्याच सोबत त्या ठिकाणी ह्याच्या ऐवजी रिप्लेसमेंट म्हणून त्या ठिकाणी बी एबल टू किंवा बी अनेबल टू। बी अनेबल टू चा अर्थ त्या ठिकाणी जर वाक्य निगेटिव्ह असेल, ओके, नॉटचा वापर करतो त्या ठिकाणी वाक्य निगेटिव्ह असेल, हे निगेटिव्ह वाक्य असेल तर त्या ठिकाणी तर त्या पद्धतीने आपल्याला आपण अनेबलचा वापर त्या ठिकाणी करत असतो। ओके, तर आपण ह्याचा सविस्तर त्या ठिकाणी अगोदर सुरुवातीला पाहू की त्या ठिकाणी ही कॅन काय आहे। हे कॅन, हे कॅनचा अर्थ त्या ठिकाणी सांगत आहे इट इंडिकेट्स ॲबिलिटी। ॲबिलिटी म्हणजे काय, क्षमता। एखाद्या व्यक्तीकडे त्या ठिकाणी ही करण्याची, ती करण्याची, तो गाणं गाऊ शकतो, हे करू शकतो, ही ॲबिलिटी किंवा एबल। मी अगोदर सांगितले कॅन, कुड हे काय होतं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिलेलं आहे, एबल, एबिलिटी, क्षमता दर्शवणार त्या ठिकाणी हे मॉडेल ऑक्झिलरी आहे। त्याच्यानंतर इट ऑलवेज कम विथ मेन वर्ब, हे मुख्य क्रियापदासोबत येतं, एकटं कधीही येत नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, इट चेंजेस द मीनिंग ऑफ सेंटेन्स, आणि मॉडेल ऑक्झिलरीचं वैशिष्ट्यच आहे काय, हे मॉडेल ऑक्झिलरी वाक्यामध्ये वापरतातच कशासाठी, तर त्या वाक्याचा अर्थ बदलण्यासाठी या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो। म्हणून त्या ठिकाणी कॅन काय, वन सेकंड रिपीट करतो, इट इंडिकेट्स ॲबिलिटी, हे क्षमता दर्शवणारा एक मॉडेल ऑक्झिलरी म्हणून वापर केला जातो। इट ऑलवेज कम विथ मेन वर्ब, हे मुख्य क्रियापदासोबत आलेलं असतं, आणि इट चेंजेस द मीनिंग ऑफ सेंटेन्स, आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी हे इंग्रजीमध्ये आपण वापरतो हे फक्त आणि फक्त वाक्याचा अर्थ बदलण्यासाठी। कारण मॉडेल ऑक्झिलरी वाक्यात आला की त्या वाक्याचा अर्थ बदलून गेलेला आपल्याला दिसून येतो। त्याचं दुसरं त्या ठिकाणी बघायचं कुड। कुड काय आहे, त्या पास्ट फॉर्म ऑफ कॅन। कॅनचं हे भूतकाळी रूप आहे, कॅनचं हे भूतकाळी रूप आहे। हे देखील त्याच पद्धतीने कम विथ वर्ब मुख्य क्रियापदासोबत आलेलं दिसून येतं, आणि तेच चेंज द मिनिंग, आणि वाक्याचा हे अर्थ बदलतं। ओके, कॅन हे बदलतं, पुढे बदलतं। कॅन हे पुढचा त्या ठिकाणी, पुढे कॅनचा भूतकाळ आहे, पास्ट फॉर्म आहे, आणि कॅन हे ऑलवेज नेहमी त्या ठिकाणी प्रेझेंट टेन्स वर्तमान काळामध्ये त्या ठिकाणी दर्शवलं जातं, आणि कुड हे त्या ठिकाणी पास्ट टेन्स म्हणून त्या ठिकाणी लक्षात। आणि हे दोन्ही लक्षात ठेवा, कारण कॅन म्हणजे हे प्रेझेंट टेन्स आणि कुड म्हणजे हे पास्ट टेन्स आहे, कारण पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी
टू बी चे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे. जर वाक्यामध्ये कॅन आलेला असेल तर त्या ठिकाणी ते प्रेझेंट टेन्स वर्तमान काळी, मग वर्तमान काळी टू बी चे सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे असलेले आपल्याला दिसून जातात. हे लक्षात आलं. कॅन आणि कूड काय आहेत तर आपण ह्याच्यानंतर ह्याचा छोटासा चार्ट बनवू आणि ह्या चार्ट मध्ये त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वाक्यातलं कॅन काढायचं आहे तर बी एबल टू कुठल्या पद्धतीने वापरायचं, कूड असेल तर त्या पद्धतीने कुठला बदल करायचा आहे हे बदल त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मग या ठिकाणी हे मॉडल त्याच्यानंतर त्याचे बी एबल टू किंवा बी अनएबल टू. ओके, पहिला आपण त्याचं मॉडेल घेऊ. कॅन मी अगोदर सांगितलं लिहून देतो. प्रेझेंट वर्तमान काळी आहे, वर्तमान काळी असल्यामुळे त्या ठिकाणी पहिलं हे काय आहे मग बी. मग सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळामध्ये टू बी चे सहाय्यकारी क्रियापद आय एम इज आर. हे आय एम इज आणि आर हे सहाय्यकारी क्रियापद झाले. त्या ठिकाणी पुन्हा हे एबल टू वापरायचं. ओके, लक्षात झालं. कॅन प्रेझेंट टेन्स आय एम इज आर त्याची टू बी सहाय्यकारी क्रियापद आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी समजा हे कॅन आहे. आता नंतरचं आपण एबलचं त्या ठिकाणी कशा पद्धतीने होईल ते त्या ठिकाणी पाहू. हे नंबर 1. नंबर 2 हे कूड याने पास्ट टेन्स भूतकाळ. भूतकाळ म्हणल्यानंतर त्या ठिकाणी टू बी चे सहाय्यकारी क्रियापद कोणते येतील वाज किंवा वे. वाज वर पुन्हा काय ऍडिशन मध्ये एबल टू. ओके, हे जर भूतकाळ. आता हे जर प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स. तर नंबर 3 चं बघायचं आपल्याला कॅन नॉट. जर वाक्यामध्ये कॅन नॉट असेल, कॅन नॉट हे प्रेझेंट. इथं आपल्याला काही घ्यायचं नाही. आता आपण ह्या टाकणार. इथं काय होईल कॅन नॉट म्हणल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आय एम इज आर बरोबर आहे, इज किंवा आर. मग ह्याच्यामध्ये नॉट तुम्ही घेऊ शकता, हे तुमच्या मनावर आहे. नॉट घ्यायचं किंवा न घ्यायचं. आणि अनेबल टू. जर तुम्ही नॉट घेतला तर तुम्हाला हे अन काढून टाकावं लागेल, कारण नॉट घ्यायचं नाही म्हणूनच त्या ठिकाणी अनेबल घ्यायचं. एबल म्हणजे सक्षम, अनेबल म्हणजे असक्षम. नॉट एबल आणि अनेबल हे दोन्हीचा अर्थ सेम आहे. म्हणून जर तुम्हाला नॉट घ्यायचं असेल तर एबल घ्यावं लागेल, नॉट घ्यायचं नसेल तर अनेबल घ्यावं लागेल. ओके, हे झालं कॅन नॉट. आणि चौथं त्या ठिकाणी आपल्याला येते कुड नॉट. म्हणजे कुड नॉटचा वापर असेल तर कुड नॉटचा वापर म्हणजे काय पास्ट टेन्स झाला. पास्ट टेन्स म्हणजे टू बी सहाय्यकारी क्रियापद वाज किंवा वेर, वाज किंवा वर. आणि त्याच्यामध्ये काय होईल नॉट घ्यायचं किंवा न घ्यायचं हे ऑप्शनल आहे. हे अनेबल टू. जर नॉट जर घेतलं तर नॉट घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे एबल वापरावं लागेल. ओके, जर नॉट घ्यायचं नसेल तर आपण अनेबल. ह्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपला हा चार्ट ह्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी बनवता येईल. वाटलं चार्ट असा करून घ्या तुम्ही. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे चार्ट करता येईल. आता हे दोन्हीमध्ये ब्लँक दिसतंय, इथं ब्लँक दिसतंय, कारण आपले दोन्ही हे होकारार्थी आहेत. म्हणून आपण काय केलं ह्याच्यामध्ये घेतलं, हे निगेशन मध्ये त्या ठिकाणी डॅश होईल आणि इथं निगेशन मध्ये डॅश होईल. म्हणून आपण हे बायोफिकेशन अशा पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे कुठं कुठल्या पद्धतीने कॅन काढून टाकायचं, नंतर वर्तमान काळ असेल तर काय पद्धतीने बदल करायचा, भूतकाळ असेल तर काय बदल करायचा लक्षामध्ये. तर ह्याच्यानंतर आपण 1-2 उदाहरणं पाहू आणि उदाहरणं पाहून त्या ठिकाणी काय होईल आपल्याला सहज लक्षात येईल. आलं, हे लिहून घ्या त्या ठिकाणी. टेक युअर टाइम. ओके, थँक्यू. त्याच्यानंतर आपल्याला याचे एक्झाम्पल पाहिजे. हे एक्झाम्पल पाहत असताना आपल्याला कशा पद्धतीने बदल करता येईल हे सांगता येईल. एक एक्झाम्पल लिहा मी बोर्डावर मोडेपर्यंत. ही कॅन स्पीक इंग्लिश. लिहिलं का? ही कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. आता वाक्यामध्ये सूचना काय येते, रिराईट युझिंग बी एबल टू. या वाक्यामध्ये बी एबल टू चा त्या ठिकाणी वापर करा किंवा एबल टू चा वापर करा किंवा अनेबल टू चा वापर करा. तर वाक्य त्या पद्धतीने असेल तर ही कॅन आहे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ. वर्तमान काळाची टू बी सहाय्यकारी क्रियापद आय एम इज आर. ह्याला कुठलं लागू पडतं, ही एकवचने असल्यामुळे इज होईल
इज. कॅन काढून टाकायचे, त्याच्याऐवजी हे बीचं आपण सहाय्यकारी घेतले, हे एबल. ही इज एबल टू स्पीक. बाकीचं रेस्ट ऑफ सेंटेन्स ॲज इट इज, नो चेंजेस, लेफ्ट सेंटेन्स फ्लुएंटली. ओके. आता हे सेंटेन्स आपण काय करू, होकारार्थी पाहिलं. हे सेंटेन्स निगेटिव्ह पाहू. ही कॅन नॉट स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. ह्याच्यामध्ये सूचना सेम बी एबल टू. ओके. मग काय होईल, ही कॅन वर्तमान काळ, आय एम इज आर इज. वाक्य नकारार्थी आहे. आपण दोन पद्धतीने करायचं. नॉट घ्या, एबल वापरा. दोन्ही पद्धतीने करू. ही इज नॉट एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. ह्या पद्धतीनं ही इज अनएबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. या दोन्ही पद्धतीने आपल्याला करता येते. काय, ही कॅन नॉटचा वापर केला. आपल्याला जर वाक्यामध्ये नॉट वापरायचं नसेल तर आपण त्या पद्धतीने त्या ठिकाणी नॉट न वापरता देखील करता येईल. म्हणून ही इज नॉट एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. आणि जर आपल्याला नॉट वापरायचं नसेल, ही इज अनएबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही पद्धतीने वाक्य करता येईल. हे झालं वर्तमान काळी. त्याच्यानंतर हे झालं त्याचं निगेटिव्ह. दुसरं त्या ठिकाणी एक्झाम्पल आपण ह्याचं पाहिजे, कुड. ओके. ही कुड मॅनेज ऑल थिंग्स. सूचना इज राईट. ही पास्ट टेन्स टू बी सहाय्यकाला केलेला वॉज वेअर. ही सिंग्युलर नंबर आहे, एक वचनी आहे. ही वॉज. कुड काढून टाकायचे, एबल वापरायचे, एबल टू मॅनेज ऑल थिंग्स. लक्षात. हेच वाक्य आपण नकारार्थी घेऊ. ही कुड नॉट, कुडंट मॅनेज द थिंग्स. बदल काय होईल, ही पास्ट टेन्स आहे, वॉज. नॉट घ्यायचं असेल तर नॉट घ्यायचं, नॉट एबल. तर हे नॉट आपल्याला घ्यायचं नसेल, नको वाटत असेल तर हे एबलच्या ऐवजी अनेबल, अनेबल टू मॅनेज थिंग्स. हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला वाक्य हे कुडचं करता येईल. म्हणजे नॉट जर घेतलेलं असेल तर नॉट घेताना आपण त्या ठिकाणी वॉज नॉट घेऊ शकतो. वॉज नॉट घेतल्यानंतर हे कॉम्बिनेशन वापरायचं एबल. जर आपल्याला वॉज नॉट नको वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी काय करायचं, वॉज अनेबल टू मॅनेज थिंग्स. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला, आणि बरेचशा वेळेस त्या ठिकाणी व्हाईस वर्सा देखील वापरला जाऊ शकतो. आता आपण एक उदाहरण घेतलं परीक्षेत, हे उदाहरण आलं, त्याला सूचना काही रिराईट युजिंग, रिराईट युजिंग क्या. वरच्या वाक्यात काय लिहिले, रिराईट युजिंग बी एबल टू. आणि जर समजा हे उदाहरण दिलं, ही इज एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, तर त्यावेळेस त्या ठिकाणी सूचना येईल रिराइट यूजिंग कैन. पुन्हा म्हणायचं नाही की त्या ठिकाणी हमें तो बी एबल टू का यूज करने को बोला, कैन का नहीं है, तो कैन भी पूछ सकते हैं. म्हणून परीक्षेमध्ये अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी आपल्याला कॅन देखील वापरा म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. ह्या आजच्या भागामध्ये एवढ्या साध्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन केलेल्या आहेत. 101% गॅरंटी आहे की हा भाग तुम्हाला समजलेला असेल. आणि ह्याच्यावर ह्याच्यात काही अडचण असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये, ह्याच व्हिडिओला म्हणून नाहीये, प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठली अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी अडचण टाईप करून पाठवा. मी त्या ठिकाणी तुमची जी प्रॉब्लेम आहे, जी अडचण आहे
त्याचा त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा 101% प्रयत्न करेल. माझं युट्यूबला PR. बालाजी चव्हाण या नावानं चॅनल आहे. या चॅनलला जा, लाईक, सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्हिडिओ ग्रामरबद्दलचे आपल्याला त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये येतील आणि आपल्या ज्ञानाच्या ग्रामरच्या ज्ञानामध्ये भर पडेल. ओके, थँक्यू.